मोत्याची समई मेहरब कशी बनवायची हे या व्हिडिओमध्ये आपण आज पाहणार आहोत। नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनल रुक्मिणीज आर्ट मध्ये। तर आपण पाहूया लागणारे साहित्य। आपल्याला लागणार आहे तंगूसचा धागा, नंतर सुई जी या मण्यांमधून जाईल। 5 नंबरचे मोती घेतलेले आहे, 5 नंबरचे व्हाईट मोती, 5 नंबरचे रेड आणि ग्रीन असे मोती। ही समई मेहरब जिला रांगोळी म्हटले जाते ही कशी बनवायची ते आपण आता पाहूया। आधी आपल्याला सुईमध्ये हा तंगूस ओवून घ्यायचा आहे। इथे तंगूस सुईमध्ये ओवून घेतलेला आहे। सुरुवातीला आपल्याला लाल रंगाचा मणी ओवून घ्यायचा आहे। मणी ओवण्याआधी आपल्याला तंगूसला गाठ बांधून घ्यायची आहे। मी इथे गाठ मारून घेतलेली आहे। लाल मणी ओवायचा, त्यानंतर 3 व्हाईट मोती, पुन्हा ग्रीन मोती, परत एकदा व्हाईट मोती, पुन्हा लाल मोती, पुन्हा 3 व्हाईट मोती, अशी याची आपल्याला पाकळी बनवून घ्यायची आहे। तो त्यांना बघू शकता, लाल मोती, पांढरे मोती 3, पुन्हा एक हिरवा मोती, पांढरे 3 मोती, पुन्हा लाल मोती, पुन्हा पांढरे 3 मोती। असं केल्यानंतर आता आपल्याला पुन्हा एकदा हिरवा मोती घालायचा आहे, पुन्हा पांढरे 3 मोती। तुम्ही बघू शकता लाल मोती 2 वेळा ओवले आहेत, त्यानंतर हिरवे 2 मोती ओवलेले आहेत, पण प्रत्येकाच्या मध्ये 3-3 व्हाईट मणी टाकलेले आहेत। याची पाकळी करण्यासाठी लाल मण्यांमधून धागा ओवून घ्यायचा। ही आपली पाकळी तयार। आता आपल्याला 3 पांढरे मोती ओवून घ्यायचे आहे, पुन्हा लाल मोती, परत पांढरे 3 मोती। आता आपल्याला हिरव्या मण्यांमधून हा धागा ओवून घ्यायचा आहे। हे अशा प्रकारे दिसतं। आता परत आपल्याला पांढरे 3 मोती, लाल मणी, पांढरे 3 मोती, पुन्हा हिरवा मणी, पांढरे 3 मोती। आता आपल्याला हे लाल मणी आहे त्यातून बाहेर काढून घ्यायचे आहे। तुम्ही बघू शकता, लक्षात घेण्यासाठी ही मेहरब इथे ठेवली आहे। तर पाकळी करताना आता धागा आहे लाल मण्यांची इथे, तर 3 पांढरे मणी ओवून घ्यायचे, मग लाल मणी ओवायचा, पुन्हा 3 पांढरे मणी आणि हिरव्या मण्यामधून ते बाहेर काढून घ्यायचं आहे। पुढची पाकळी तयार करण्यासाठी परत पांढरे 3 मणी, लाल, पांढरे 3 मणी, हिरवा मणी, पांढरे 3 मणी, पुन्हा रेड मण्यामधून बाहेर काढा। आतील लाल मण्यांची लाईन आहे त्यातून आपल्याला धागा बाहेर काढून घेत जायचा आहे। आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता, आपण आता लाल मणीचे इथे आहोत। सुरुवातीला आपल्याला 3 पांढरे मणी ओवून घ्यायचे आहेत, पुन्हा लाल मणी, पुन्हा पांढरे 3 मणी। आता हिरव्या मण्याचे इथे आपल्याला हे जॉईंट करून घ्यायचे आहे, म्हणजे हिरव्या मण्यातून आपल्याला सुई ओवून घ्यायची आहे। आता इथून पूर्ण पाकळी येणार, म्हणजे पांढरे 3 मोती, लाल, पांढरे 3 मोती, हिरवा मणी, पुन्हा पांढरे 3 मोती, लाल मधून ते बाहेर काढायचं। अशा आपल्याला इथे 16 पाकळ्या बनवायच्या। कशा बनवायच्या तर हे लाल जो मणी आहे त्याद्वारे हे मोजायचं। हे लाल मणी 16 आले पाहिजे। मी इथे इतर पाकळ्या बनवून घेते। ही पटकन होणारी, अशी दिसायलाही सुंदर अशी समई मेहरब आहे। करताना सहज सोपी होते, पटकन होऊन जाते। थोडं लक्षात घेतलं गेलं पाहिजे। ज्या वेळेस हिरव्या मणातून धागावर काढून घेतो त्याच्या पुढे मणी ओवताना पांढरे 3 मोती, लाल मोती, पुन्हा पांढरे 3 मोती, पुन्हा हिरवा मणी, पुन्हा पांढरे 3 मोती, लाल मण्यातून सुई ओवून घ्यायची आहे। ही झाली आपली वरची पाकळी तयार। ज्यावेळेस लाल मण्यातून आपण सुई बाहेर काढतो त्यावेळेस फक्त 3 पांढरे मोती, लाल मणी, पुन्हा 3 पांढरे मोती या ठिकाणी हिरव्या मण्यामधून ते ओवून काढायचं। आता इथे किती तयार झाल्यात पाकळ्या ह्या मण्यांवर मोजूया। 1 2 3 4 5 हे 5 तयार झालेले आहेत। असे आपल्याला अजून 11 बनवून घ्यायचे आहेत। मी इथे पूर्ण करून घेते। या ठिकाणी मी पाकळ्या करून घेतलेल्या आहेत। मोजायचं कसं तर लाल मणी धरून आपल्याला मोजायचे होते, तर 16 मणी हे झाले पाहिजेत। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16। आता 16 मण्यांची पाकळीपर्यंत झाल्यानंतर जेव्हा हिरव्या मधून आपण सुई ओवून घेतो, 3 पांढरे मणी, 1 लाल मणी, पुन्हा 3 पांढरे मणी असं करून घेतलं। बरेचदा
चुकलं जातं शेवट करताना, म्हणून नीट लक्षपूर्वक बघा. तर आपले 16 मण्यांचं ज्यावेळेस पाकळी पूर्ण झाली, हिरव्या मणातून आपण धागा काढून घेतला. नंतर 3 पांढरे मणी, 1 लाल मणी, 3 पांढरे मणी. त्यानंतर पहिला जो आहे आपला पहिलं पाकळी केलेली हिरव्या मण्यामध्ये आपल्याला हा धागा ओवून घ्यायचा आहे. ओवून घेतल्यानंतर या ठिकाणी हिरव्या मण्यातून ओवून घेतला आहे. घेतल्यानंतर पुन्हा 3 पांढरे मणी ओवून घ्यायचे आहेत. 1 2 3 असं ओवून घेतल्यानंतर शेवटचा लाल मणी होता, जो शेवटी ओवला होता आपण, तो त्यातून काढून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता हे आपला जॉईंट झालेला आहे. तर यानंतर आपल्याला 3 पांढरे मणी ओवून घ्यायचे आहे आणि लाल मण्यामध्ये पुन्हा धागा ओवून घ्यायचा आहे. पांढरे मणी ओवून घेतल्यानंतर हा पुन्हा आपल्याला लाल मण्यातून ओवून घ्यायचा आहे. आता हा ओवून घेतलाय. गाठ मारून घेतल्यानंतर पुढे जे मणी असतात त्यातून आपण धागा ओवून काढायचा आहे, जेणेकरून तो धागा हाईड होईल आणि उरलेला जास्तीचा धागा कट करून घ्यायचा. आता या ठिकाणी गाठ मारून घेतली आहे 2दा. तयार आहे आपली ही समई मोती महिर किंवा समई मोती रांगोळी. ही छोट्या समयांसाठी सुद्धा होऊ शकते, तसेच मोठ्या समयांसाठी सुद्धा होऊ शकते. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्स बॉक्समध्ये कळवा. तसेच व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.